स्टुडंट. इंग्रजी वाचनाची प्रॅक्टिस वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे, परंतु आजचा हा जो प्रकार सांगणार आहे मी की तुम्ही अशी सुरुवात करायची आहे. आता अशी म्हणजे नेमकी कशी हे आपण पाहणार आहोत. फक्त सुरुवात सांगण्याच्या पूर्वी एवढंच सांगेल की या पद्धतीने जर तुम्ही लहान मुलांना प्रॅक्टिस करायला लावलं, जे बिगिनर्स आहेत त्यांनी जर या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर इंग्रजी वाचन बिना रूल्सचं म्हणजे फारसे असे नियम तुम्हाला भोगावे नाही लागणार आहेत आणि तुम्हाला बाय प्रॅक्टिस ऐकूनच तुम्हाला भरपूर इंग्रजी वाचन अगदी सहजगत्या जमायला लागेल. फक्त एकच करावं लागेल की हा व्हिडिओ मी सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला पुन्हा ते म्हणावं लागेल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला नेहमी हे ऐकत राहावं लागेल. सो मुलांना हे तुम्ही सहज करून घेऊ शकता. मुलं कामं करताना खेळताना हा व्हिडिओ लावून ठेवला तर त्याचा आवाज जरी मुलांच्या कानावर पडला तर ऑटोमॅटिक त्यांना इंग्रजी वाचन आपोआप जमायला लागेल. त्यांनी जरी व्हिडिओ नाही पाहिला तरी त्यांना नक्की ऐकवा. चला तर मग सुरुवात करूया. विशेष करून नेमकी कशी सुरुवात करायची आहे ते आपण आता पाहूया. सो बघा, सुरुवातीला मी इथे तुम्हाला काही 2 लेटर वर्ड्स तुम्हाला इथे बोर्डवर दिसतील. सो याच्यामध्ये याचं वाचन कसं करायचं आहे मी ज्या पद्धतीने वाचन करते त्याच पद्धतीने करूया. हे या वर्ड्सला आपण साइट वर्ड्स म्हणतो. याला विशेष करून कोणतेही नियमही लागू होत नाहीत, परंतु हे खूप महत्त्वाचे शब्द असतात, त्यामुळे हे या पद्धतीने म्हणायचे आहेत. बघा, एटी ॲट, एटी ॲट, आय एन इन, आय एन इन, एन एन, एन एन, एम एम, एम एम. बघा आता हे तुम्हाला समजेल की हा शब्द किती वेळेस येतो एम. सो त्यासाठी तो वाचायचा कसा त्याची प्रॅक्टिस ऐकून जरूर करा. आय टी इट, आय टी इट, ओ एन ऑन, ओ एन ऑन, टी ओ टू, टी ओ टू. मी या पद्धतीने म्हणते कारण माझं झाल्याच्या नंतर सेकंड टाइम मी म्हणत असताना तुम्ही मुलांना सुद्धा हे म्हणायला सांगा. ओ एफ ऑफ, ओ एफ ऑफ, बी वाय बाय, बी वाय बाय, यूपी अप, यूपी अप, डी ओ डू, डी ओ डू, जी ओ गो, जी ओ गो, बीई बी, बीई बी, एच ई ही, एच ई ही. या पद्धतीने मुलांना पॉइंट पण करायला सांगा. डब्ल्यू ई व्ही, डब्ल्यू ई व्ही, एस एज, एस एज, आय एफ इफ, आय एफ इफ, आय एस इज, आय एस इज, एम ई मी, एम ई मी, एम वाय माय, एम वाय माय, एन ओ नो, ओ आर ऑर, एस ओ सो, यू एस अस, ओ एच ओ, ओ एच ओ. बघा हे ऐकवत जरी राहिलात मुलांना तर मुलांना हे आपोआप जमेल. बघा तुम्ही खेळत असताना लावून ठेवा 2-3 वेळेस व्हिडिओ. पुढच्या वेळेस पहा ती मुलं त्याच्यासोबत पुढचा शब्द स्वतःच म्हणायला लागतील. आता हे झाले आपले 2 लेटर वर्ड्स. आता पुढचा जो भाग आपण पाहणार आहोत तो असणार आहे आपला 3 लेटर वर्ड्स. आता या पद्धतीने 1 बाय 1 आपण एक शब्द जे आहे तर मुलांसाठी ते आपण वाढवूया जेणेकरून की मुलांना प्रॅक्टिस करता येईल आणि हे शब्द कितीही मोठे दिले तुम्ही तरी सुद्धा ते आपोआप म्हणायला लागतात. बघा आता या शब्दांची प्रॅक्टिस आपण करूया. बी ए डी बॅड, बी ए डी बॅड, सी ए टी कॅट, एम ए पी मॅप, एम ए पी मॅप. इथे बघा ए चा उच्चार ॲ करायचा आहे. व्ही ए एन वॅन, व्ही ए एन वॅन, जे ए एम जाम, जे ए एम जाम, बी ई डी बेड. आता इथे ई चा उच्चार मात्रासारखा करायचा आहे. बी ई डी बेड, एच ई एन हेन, एच ई एन हेन, एल ई जी लेग, एल ई जी लेग, एन ई टी नेट, एन ई टी नेट, पी ई एन पेन, पी ई एन पेन, बी आई जी बिग, बी आई जी बिग, डी आई जी डिग, एफ आई एन फिन, एफ आई एन फिन, एस आई एक्स सिक्स, एस आई एक्स सिक्स, सिक्स. नीट म्हणायला सांगा, थोडा हार्ड जातो हा उच्चार. झेड आई पी झिप, झिप, बी ओ एक्स बॉक्स. इथे ओ चा उच्चार अ असा येतो.
करायचं, याच्यानंतर भरपूर सारी प्रॅक्टिस करण्यासाठी आपण याचे जे काही वर्कशीट्स असतील ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करेलच लवकरच, आणि ते सर्वांसाठी फ्री असतील. सो हे शीट्स तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओज मधून ऑटोमॅटिक तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये डाउनलोड सुद्धा करून घेता येतील. त्यामुळे माझ्यासोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या. आता शेवटचा बघूया आपण यू. यूचा उच्चार जो आहे तो अ असा उच्चार असतो. यूचा उच्चार यू नसतो तर अ असा उच्चार असतो. तर बघा कसा उच्चार होतो मग. CUP कप, CUP कप, SUN सन, SUN सन, HUG हग, HUG हग, हग म्हणजे मिठी मारणे. TUB टब, TUB टब, MUG मग, MUG मग. बघा ही प्रॅक्टिस जर मुलांची घेतली तर मुलं पहा, सुरुवात आपण 2 शब्दांची केली, 2 लेटरनं केले, शब्द जेवढे होते तेवढे. आता 3 लेटरचे पाहिले. आता आपण पुढे जाऊया थोडंसं, आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस घेतली तर मुलांना खूप मोठे प्रकारचे 4 लेटर वर्ड्स सुद्धा मुलं अगदी सहज वाचू शकतात. बघा आता हे आहेत 4 लेटर वर्ड्स. आता हे आपण असे घेतलेले आहेत, जसं की याच्या अगोदरचे जे आपण 2 लेटर वर्ड्स आपण 3 लेटर वर्ड्स आपण पाहिले, त्याच्यामध्ये आपण ए ई आय ओ यू चे उच्चार मी शिकवले. ए चा ऍ, ई चा उच्चार ए, आय चा उच्चार ई म्हणजे वेलांटी, आणि ओ चा उच्चार अ, आणि यू चा उच्चार अ. तर हे सर्व उच्चार आपण याच्यामध्ये एकत्रित केलेले आहेत, आणि हे आहेत 3 लेटर किंवा 4 लेटर वर्ड्स. सो बघा हे सर्व शब्द जे आहेत तर ते तुम्ही कसे वाचायचे. BACK, ए चा उच्चार आता ऍ माहिती आहे आपल्याला. सो BA बॅक, CK क बॅक, BE बे, ST स्ट बेस्ट, बेस्ट, BI BRD रड बर्ड, बर्ड, BOX इथे एक्स पर्यंतच ठीक आहे, हायस थोडा चुकून आलेला आहे. सो BOX, ओके, BOX बॉक्स. काय वाचाल? BOX बॉक्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे. सो पुढचा शब्द आहे बघा DUCK डक, DU यू चा उच्चार अ, DUCK डक, डक. आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे, CK जे आहे तर CK ला एकत्रित आपण क वाचत असतो. C चा वेगळा K चा वेगळा उच्चार करून घेऊ नका. मुलांना हे नीट समजावून सांगा. CK चा उच्चार क होतो. तसंच बघा पुढे FAST फास्ट. हा थोडा ए चा वेगळा असा उच्चार आहे, फास्ट. याला कसं वाचाल? फास्ट. FELL फेल, फेल. सो मी म्हणते त्या पद्धतीने पुन्हा म्हणा. FELL फेल, FISH फिश, FISH फिश, COST कॉस्ट, COST कॉस्ट, JUMP जम्प, JUMP जम्प, जम्प. 2 कॉन्सोनंट एकत्र आले, MP म्प. पहिला कॉन्सोनंटचा म्हणजे एम चा आवाज छोटासा करायचा आणि पी चा आवाज पूर्ण घ्यायचा. जम्प, जम्प, जमप, जमप असं नाही म्हणायचं. जम्प, जम्प. GL ग्ल, ग्ल, GL ग्ल, AD ग्लॅड, ग्लॅड, KEPT केप्ट, KEPT केप्ट, GIFT गिफ्ट, GIFT गिफ्ट, DROP ड्रॉप, DROP ड्रॉप, LUCK लक, LUCK लक. CK चा क उच्चार, इथे पण SK चा क उच्चार होईल. MASK मास्क, MASK मास्क, NEST नेस्ट, NEST नेस्ट, MILK मिल्क, MILK मिल्क. बघा याच पद्धतीनं आपण इथून पुढचे सुद्धा शब्द वेगवेगळ्या पद्धतीचे जे येतील, थोडे ऍडव्हान्स लेवलचे येतील, यापेक्षा मोठे येतील, 5 लेटर्सचे येतील, 6 लेटर्सचे, 7 लेटर्सचे, आणि पुन्हा रँडमली आपण मिक्सअप घेणार. म्हणजे मध्येच काही 2 लेटरचे असतील, मध्येच 3 लेटरचे असतील, मध्येच 4 लेटरचे असतील, असे मिक्सअप. असं एक एक स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे मागचे शब्द पुन्हा पुन्हा घेतले की आपोआप मुलांचं रिव्हिजन होतं आणि मुलांना ते शब्द परिचयाचे वाटतील. सो माझ्या सोबत राहा. व्हिडिओला लाईक जरूर करा. सबस्क्राईब आणखी केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढचे व्हिडिओ सगळे खूप भन्नाट येणार आहेत. खूप वेगळ्या पद्धतीने आपण वाचन शिकतोय. याच्यासोबतच आपण शॉर्ट्स पण देतोय, ज्याच्यामध्ये आपण 5 शब्द दररोज देतोय. ते मी वेगवेगळ्या पद्धतीने देते आहे. तसंच आमचं आर्टचं चॅनल आहे माझ्या मुलीचं, तर तेही चॅनल जरूर पाहत राहा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे क्रोशेच्या वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत, तर ते या व्हिडिओला त्याही व्हिडिओ पाहत राहा आणि त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. ते आपलं चॅनल आहे. ओके. सो आपण पाहत होतो की याच्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळे शॉर्ट्स सुद्धा देते आहे. तो शॉर्ट्स सुद्धा जरूर पाहायचे आहेत. चौफेर आपण अभ्यास करतोय, त्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगितला होता 555. या मंत्राच्या मदतीनेच आपण इंग्रजी शिकतोय सध्या.
सो त्याची ही एक पायरी आहे, त्याच्यासोबतचे शॉर्ट्स तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. सो पुढचा शब्द बघूया, FROG फ्रॉग, FROG फ्रॉग, फ्रॉग. PLUM, प्लम, PLUM प्लम. THAT that, THAT. TEST टेस्ट, टेस्ट. SWIM स्विम, SWIM स्विम. बघा, मी जर SWIM म्हटलं आणि मुलांच्या समोर जर हा लावलेला व्हिडिओ असेल तर मुलं स्वतःहूनच स्विम म्हणायला लागते. पहा गंमत, आजमावून पहा, लावून पहा, या पद्धतीनं करून पहा. STOP स्टॉप, STOP स्टॉप. आणि या व्हिडिओचा इफेक्ट तुमच्या मुलांवर कसा होतोय हे मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा. SUN सन, SUN सन. सो अशा पद्धतीनं आपण 2 लेटर वर्ड्स पासून सुरुवात केली तर आपण तुम्ही अगदी 4 लेटर वर्ड सुद्धा सहज वाचू शकताय त्याच मेथडनी. आता आपल्याला जर पुढे जायचं असेल तर पुढच्या सेशन मध्ये याहीपेक्षा मोठे मोठे शब्द आणि पुन्हा काही मागचे अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस घेत राहणार आहोत. शॉर्ट्स पण आपण पाहत राहा, म्हणजे तुमचं इंग्रजीचं वाचन तुम्हाला पटकन पक्क होईल. 1-1 मिनिटाचे असतात ते, त्याच्यामध्ये भरपूर सारी इंग्रजी वाचनासाठी महत्त्वाची माहिती देते मी. त्याचबरोबर छोटे छोटे ग्रामर बिट्स घेतो आहोत आपण. स्पेलिंग मिस्टेक सुधारण्यासाठी पण त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज टाकत आहे. सो सगळे तुम्ही पाहत राहा, कारण चौफेर अभ्यास केला तरच इंग्रजी सुधारू शकते. वाचनासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. सो अजूनही लाईक केला नसेल तर लाईक जरूर करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपला महत्त्वाचा व्हिडिओ एकच मंत्र 555 नक्की पहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.